अहमदनगर जिल्हा कुंगफू असोसिएशनच्या वतीनं कोपरगावमध्ये प्रथमच कुंगफूचं मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी मुंबई मंत्रालयाचे भाषा अनुवादक भारत जाधव, भाऊसाहेब शिंदे, अशोक सूर्यवंशी, ओम गुरुदेव सत्संग मंडळाचे सुभाष सोनवणे, संजय सूर्यवंशी, राजू जयस्वाल यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। या प्रसंगी मुंबई मंत्रालयाचे भाषा अनुवादक भारत जाधव आणि आयोजक आकाश शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। नगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथमच आज कोपरगाव तालुक्यात कुंगफू क्लासेसचे उद्घाटन यथोचितपणे झालेले आहे। या कुंगफू क्लासेसच्या माध्यमातून एक सशक्त व्यक्तिमत्व घडण्याबरोबरच सशक्त मन घडण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी विचार, प्रेरणादायी काम या टीमच्या माध्यमातून घडणार आहे असा मी आशावाद व्यक्त करतो। आमच्या सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा यांच्यासाठी आहेतच आणि हा क्लास निश्चितच एक उज्ज्वल यश संपादन करेल। त्यांचं मार्गदर्शनही उत्तुंग आहे। त्यांचं डेमॉन्स्ट्रेशन ज्यावेळेस आपण बघितलं त्यातून जाणवलं की आयुष्यासाठी एक सकारात्मक भाव, सशक्त मन करण्यासाठी काय काय गोष्टी आज गरजेच्या आहेत। ज्या निसर्गदत्त आहेत, वेगवेगळ्या प्राण्यांच्या नावावरून त्यांनी करून दाखवलेले प्रयोग प्रायोगिक तत्वावर का असेना पण बघताना खऱ्या अर्थाने कुठेतरी वेगळा विचार देऊन गेले आणि एक आयाम समृद्ध करून गेले की आपण इतकं सशक्त असलं पाहिजे की येणाऱ्या कोणत्याही संकटाला, संकट हे फक्त जे आहे आपला युद्धाच्या स्वरूपातच येतं असंच नाही, ते मानसिक दृष्टिकोनातून पण येतं। मनानेही कणखर राहण्यासाठी शरीराने आपण जितके कणखर असू तितका प्रश्न लवकर सुटतो। तर हे या दृष्टिकोनातून नमूद करावंसं वाटतं की निश्चित हा जो कुंगफू व्यायाम प्रकार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत। या प्रत्येकाच्या शरीरासाठी एक सशक्त मनाबरोबर सशक्त शरीर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत। माझ्या या संपूर्ण टीमला, असोसिएशनला, नगर जिल्ह्याच्या त्यांचे अध्यक्ष, सहकार्यवाह आणि या कोपरगावमध्ये प्रथमतः सुरू केलेले आमचे आकाश यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि हा क्लास निश्चित यशस्वी होणार याही सदिच्छा मी व्यक्त करतो। गौतम बुद्धांनी सुरू केलेली मार्शल आर्ट्स कला आहे ती आम्ही आज जगापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की ही कला प्रत्येकाने शिकावी की आपलं स्वसंरक्षण करू शकतो असे की यामुळे जे होणारे अत्याचार आहेत ते टाळले पाहिजे आणि जे इतर काही क्लासेस आपण चालवतो आहे ती पूर्ण याच्यामध्ये पसरवायचे सगळ्यांना की याचा प्रचार सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि याच्यापासून आपलं सगळ्यांनी संरक्षण करावं आणि महिलांनी पण जास्तीत जास्त याच्यावरती भर द्यावा की हे क्लासेस आपण जॉईन करावं आणि हे क्लासेस 2 ते 3 दिवसांचं शिबिर मोफत आहे। 8 ते 10पर्यंत, 8 ते 10 जुलै 3 दिवस शिबिर चालणार आहे। या उद्घाटनाप्रसंगी नाशिक येथील आनंद यादव, राजू जयस्वाल, कुणाल आव्हाड, अभिषेक जाधव यांनी कुंगफू चेन, ट्रिपल नॉन चॉक, मॅड कुंगफू, ॲनिमल स्टाईल ताईची यांसारखे प्रात्यक्षिक दाखवून स्वतःचे संरक्षण स्वतः कसे करावे याबाबतीत सविस्तर माहिती दिली। या कार्यक्रमाकरिता विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं हजर होते। न्यूज रिपोर्टर युसुफ प्रंगरेसह कॅमेरा पर्सन आसिफ प्रंगरेस, S9 मीडिया, कोपरगाव।